काय काय कधी आलास पुण्यावरून? आम्ही कालच आलो रात्री. मग कशी आली ट्रिप? स्वतःचा यथेच्छ अपमान करून घेतला आणि आलो परत. म्हणजे आपला मेहुणा सुहास डोकं फिरलंय त्याचं आजकाल. माझ्याशी त्याचं वागणं अत्यंत विचित्र आहे. त्याचं असं म्हणणं आहे की माझी प्रियाबद्दलची इंटेन्शन्स वाईट आहेत. त्याला हे प्रियानीच सांगितलं असणार. तुझं कसं आहे माहितीये का विहंग? ती लोक नसतात का आपल्या देशात काहीही घडलं की म्हणतात की यात शेजारी राष्ट्राचा हात आहे. तसं आहे तुझं. कुठलाही विषय काढला काहीही झालं तरी तुझी सुई शेवटी येऊन प्रियावर अडकते. तुझ्या समोर आता हे असे विषय काढणंच बंद केलं पाहिजे. मग नको काढूस. बरं ते सोड. मला एक महत्वाचं सांगायचंय. कोकणात लांज्याजवळ आपल्याला एक डील करायचं. कदाचित आपल्याला जावं लागेल. कधी सांग ना, जाऊया. आत्ताच ठरवतो. तिथे आपला एक माणूस आहे मोरे नावाचा, त्याच्याशी बोलून घेतो. हा मोरे, विहंग भोसले बोलतो. हा ते लांज्याच्या डील बद्दल. बनते बनते दुल्हन प्रीत हमारी उलझन बन गई, मेरे दिल की धड़कन मेरे जान की दुश्मन बन गई। कुछ कहे कहते कुछ रह रहते तोड़ पा रही है, याद आ रही है, तेरी याद आ रही है। मोतीवली बाई काय सांगू माझी अवस्था. डोळ्याला डोळा लागत नाही. माझ्या तळमळ होते माझी सारखी. सेम हिअर मिस्टर होळकर. माझी पण तीच अवस्था आहे. मी काय म्हणतो मोतीवली बाई, तुम्ही येता इकडे की मी येऊ तिथे? नाही नाही, त्याची काही गरज नाही. मीच येते ना तिकडे. या या लवकर या लवकर या. मी येऊ का तुम्हाला स्टँडवर घ्यायला तिकडे? नाही मिस्टर होळकर, अहो त्याची काहीच गरज नाहीये. मी म्हंटल ना, कोल्हापूरमध्ये आल्या आल्या सगळ्यात आधी तुम्हाला येऊन भेटते. तुम्ही या. मी त्या क्षणाची रात्रभर वाट पाहिन जागून. हा हो, बाय. या लवकर या. हम इंतजार करेंगे, हम इंतजार करेंगे तेरा कयामत तक, खुदा करे के कयामत हो और तू आए. या ओ लवकर मोतीवाले बाई. सत्या, कसा गेला आजचा दिवस? अरे काय विचारते मी? बरा गेला. बरा म्हणजे चांगला गेला. खूप काम होतं ऑफिसमध्ये, पण छान छान गेलं. जेवलास का वेळेत? हो, हल्ली मंजिरी दुपारी फोन करतेच ना आठवण करून द्यायला. त्यामुळे जेवणाची वेळ नाही चुकत सहसा. हो, ते एक बरं आहे. नाहीतर तू कामाच्या गडबडीमध्ये जेवायचं विसरतोस, मला माहिती आहे. काय रे केलंस केसांचं? तेल बिल लावतोस?
मंजिरी बिचारे कुठे कुठे लक्ष देणार. थांब, मीच गरम करून आणते. हा दादा, आज एकदम फुर्सत मध्ये. नाही, लॅपटॉप नाही, फाईल नाही, काय नाही. बरं ते सोड, आई कुठे? यार माझी पाठ जाम दुखते. आईकडनं बाम लावून घ्यायचा होता. तुझी पाठ दुखते आणि तू आता आईकडनं बाम लावून घेणार. हा बाम कोण लावणार? काय लग्न लावून दिलं ना तुझं? बायको आहे ना घरात? चल जा, चल. आई नाही मिळणार, चल निघ. अरे ठीक आहे यार, जरा प्रेमाने बोल. काय हडतूड काय करतोय? तू काय शुभ्राच्या वयाचा आहेस काय? गालगुच्चे घेऊ का तुझे? चल निघ, चल. आई मिळणार नाही, निघ. हा जातो जातो. चल रे, तेल लावून घे. चल. ओ हो, हा नाही म्हणजे तू डोक्याला तेल लावून घेणार आणि मी नेत्रा. करेक्ट. नेत्रा, नेत्रा. काय झालं रे? काय बोलत होता तो? अगं काही नाही, त्याला बाम लावून हवा होता. नेत्राला शोधतोय तो. अरे दिला असता की मी लावून. अगं तू कुठे कुठे लक्ष घालणार आहे? अहो काय इतकं खुश व्हायला काय झालंय? तू गेस कर. मला गेस करणं अजिबात जमत नाही. प्लीज तुम्हीच सांगा पटकन, काय झालं? आई आज स्वतःहून बोलली माझ्याशी. काय? आणि बोलली म्हणजे असंच नॉर्मल. म्हणजे हे बघ ना, तिनेच तेल लावून दिलं आता केसांना. मला एकदम पूर्वीची आई मिळाल्यासारखं झालं मंजिरी. म्हणजे मधल्या काळातला तिचा तो राग, तिची चिडचिड, तिचा संताप काहीच नव्हतं. खरंय, कुठली आई आपल्या मुलावर एवढा वेळ रागवूच शकत नाही हो. तिचा राग तात्पुरताच असतो. मला एक सांग, या सगळ्यात तुझा हात नाहीये ना? अहो काहीतरीच काय, मी काही केलेलं नाही. खरं सांगा मंजिरी. अहो खरंच सांगते. आणि त्यांना कळली असेल त्यांची चूक, म्हणून शांत झाल्यात त्या. तसं जर असेल तर मग या जगातला सगळ्यात नशीबवान माणूस मी आहे. अर्थात तुम्ही नशीबवान आहात, कारण इतकं प्रेम करणारं कुटुंब मिळालंय तुम्हाला. आणि नशीबवान मी आहे, कारण मला तुम्ही मिळालात. मला जर आज कोणी विचारलं ना, या जगात सगळ्यात सुखी कोण आहे, तर मी सांगेन मी, सत्यजित मुधोळकर. निघालात तुम्ही ऑफिसला? बरं, मी काय म्हणते, आज जरा लवकर या. सुहास आणि प्रिया दोघे जेवायला येणार आहेत आपल्याकडे. प्लीज विसरू नका. तू म्हणत असशील तर मी जातच नाही ऑफिसला. झालं तुमचं पुन्हा सुरू? पुन्हा सुरू व्हायला मी थांबलो कधी होतो? काय मंजिरी, आपल्या जवळजवळ 1.5 वर्षाच्या वैवाहिक आयुष्यात मला असं पहिल्यांदा जाणवलंय की मी तुला मोकळ्या केसांमध्ये कधी पाहिलंच नाही. आयदर तू घट्ट वेणी बांधून असतेस किंवा मग
तुझ्या डोक्यावर तो टॉवेलचा चंबू घेऊन असतेस. छान दिसतात तुला असे मोकळे केस. अशीच राहत जा ना. असेच असे मोकळे केस घेऊन मी घरभर नाही फिरू शकणार. का? कोण अडवणार आहे तू? बरं दिसतं का ते? म्हणजे एवढे लांब केस नको, थोडे काप हवं तर. केस कापू? तुम्हाला चालेल मी केस कापलेले? हा म्हणजे असे अगदीच काही छोटे करू नकोस. ते काय बॉय कट वगैरे. पण काय म्हणतात ते, तुम्ही ट्रिम करू शकतेस ना थोडे. ओ म्हणजे तुला दाखवू का कुठपर्यंत ते, म्हणजे हे असे असे कळलं कळलं. उगाच संधीचा गैरफायदा घेऊ नका तुम्ही. ऑफिसला जायला उशीर होतोय ना. चला. अहो कसं आहे मिसेस मुधोळकर, काही क्षण असे असतात जेव्हा बायकोनं बास म्हटलं तरी आपण थांबायचं नसतं. अहो आप आए बाहर आई ओ ओ ओ बहारो फूल बरसाओ मेरा महमूद आया है मेरा महमूद आया है. बस होतीवाले बाई, अतिशय आनंद झाला आम्हाला. आम्ही अतिशय खुश आहोत. काल रात्री तुमचा फोन आला तेव्हापासून आम्ही झोपलेलो नाही आहोत. फार बरं वाटलं आम्हाला. हॅपी, आय एम व्हेरी हॅपी. अहो ही फुलं आणायला मालकाने पहाटे 5 वाजताच मला मंडईत पाठवलं. बिकॉज फॉर यू. मिस्टर होळकर, मला माहितीये तुमच्या इतकं वेड्यासारखं माझ्यावर प्रेम दुसरं कोणीही करू शकत नाही. आय रिपीट, बिकॉज फॉर यू. पण मी पण कोल्हापुरात पाय ठेवल्या ठेवल्या बाकी कुठेही न जाता सगळ्यात आधी तुमच्याकडे आले. म्हणजे खरं तर तुमच्या ओढीनं मला इथे यायला भाग पाडलं. बिकॉज फॉर मी. मिस्टर होळकर, तुम्हाला नाही माहिती त्या माणसाशी लग्न करताना माझ्या काळजाचे किती तुकडे झाले ते तुम्हाला कल्पनाही नाहीये त्याची. हो द्या सोडून, मग त्याला सोडून द्या त्याला. कमी यार, हे घर तुमच्यासाठी सदैव खुलं आहे. आमच्यासाठी बरीच घरे पण आम्ही काय म्हणतो, घरीच बरे. नाही ना मिस्टर होळकर, तसं नाही करता येणार. निदान आता तरी नाही. का? काय प्रॉब्लेम काय? आय एम वेटिंग फॉर यू ऑल माय लाईफ. कम हिअर एनी टाइम. पण मिस्टर होळकर, सत्यजितच्या आयुष्याची राख रांगोळी करण्यासाठी मी आयुष्यभर नाही थांबू शकत. त्याला अद्दल घडवायला माझ्याकडे एक प्लॅन होता, पण तो फ्लॉप झाला. मिस्टर होळकर, तो अजूनही सक्सेसफुल होऊ शकतो जर ती क्लिप आपल्याला सापडली. क्लिप? कोणती क्लिप? नाही, असली कुठली क्लिप आमच्याकडे नाहीये. मिस्टर होळकर, मला माहिती ती तुमच्याकडे नाहीये, पण ती क्लिप तुमच्याच ओळखीच्या माणसाकडे. अहो तुमच्याकडे साधा स्मार्टफोन नाहीये, क्लिप कशी असेल? मिस्टर होळकर, ती क्लिप तुमच्या देखण्या ताईंकडे, पण ती इतक्या सहजासहजी ती क्लिप आपल्याला नाही देणार. खूप नाटकं करेल. करू द्या हो, करू द्या. नाटक, एकांकिका, दीर्घांक, एक पात्री प्रयोग, अभंग, भारूड, कीर्तन, दशावतार, यक्षगान करू द्या त्यांना. पण त्यांना व्यासपीठ देणारं कोण आहे? सन्माननीय दादासाहेब होळकर. डोंट वरी. संकेत लावा, फोन लावा. त्या अष्टपैलू अतिउत्साही अभिनेत्रीला फोन लावा. त्यांना म्हणा, 3ऱ्या घंटेची वाट बघू नका, 1ल्या घंटेला हजर व्हा, अन्यथा
सत्यजित, आता तुझा आणि मंजिरीचा संसार नाही वाचणार. काय झालं दादा? काही चुकलंय का माझं? काही चुकलंय का माझं? छे, तुमचं काय चुकलंय? तुमचं अजिबात चुकलेलं नाही. चुकलंय ते आमचं. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो ना, आमचं चुकतं. अहो, मुधोळकरच्या तेरडीचं सामान तुमच्याकडे आहे आणि तुम्ही ते दडवून ठेवलंय म्हणजे आमचा विश्वासघात नाही का? म्हणून चुकतं आमचं. कसलं सामान? कशाबद्दल बोलताय तुम्ही? मला नाही कळत. एका उर्दू शायरनं फार छान लिहून ठेवलं एके ठिकाणी. जेव्हा आठवत नसलं कुठे लिहून ठेवलंय तेव्हा ते एके ठिकाणी अशी म्हणायची पद्धत. झूठ बोले कौवा काटे इरशाद. हे शायरचं नाव नसून पुन्हा एकदा म्हणा याचं संबोधन आहे. तेव्हा देखण्यात आहे, झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो, प्लीज डरियो. तुमच्याकडे एक क्लिप आहे, देखण्यात आहे. क्लिप? तो कसली क्लिप? कुठली क्लिप? मला आठवतच नाही. छे बाई, काय मेंदू आहे माझा, मला काही कळतच नाही. अगं बाई, चुकून तुम्हाला दुसरीच क्लिप दिली का असं मला नंतर ऐकवायचं नाही. संख्ये तुमच्या सोबत येतील, सुरक्षित अंतर ठेवून उभे राहतील. स्त्रियांशी सभ्यपणे वागण्याचे तांबडे बाबांचे निर्देश आहेत, त्याचं तंतोतंत पालन ते करतील. अजूनही तुम्हाला आठवत नसेल तर देखण्यात आई ती क्लिप मिळेल तेव्हा मिळेल. पण तुमच्या आत्महत्येची क्लिप शुक्रवारची वाट न बघता मी रिलीज करू. देखण्यात आई काही सिनेमांचे पोस्टर्स नाही लागत. नाही, नको. म्हणजे आठवलं मला कुठली क्लिप ते आहे माझ्याकडे. ती ते आहे ना तुमच्याकडे ती क्लिप. काय मेंदू आहे तुमचा, एकदम तल्लख मेंदू आहे तुमचा. तो असा काढून काचेच्या चौकोनामध्ये असा मधोमध ठेवला पाहिजे संग्रहालयामध्ये. पुरुष म्हणतील अरे बापरे काय मेंदू आहे, महिला म्हणतील अँटिक पीस, अँटिक पीस, अँटिक पीस. पुरुष अरे बापरे, महिला अँटिक पीस. ची गर्दी जमेल तुमच्या मेंदू होती. दादा, मी निघू का? प्लीज संख्ये, अकंपनी हरसेल्फ. येते. लवकर या, घड्याळाचा काटा पळतोय. क्लिप 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 क्लिप. कशी आठवली क्लिप? कशी आठवली आता? कशी आहेस तू? मी मस्त. मला सांग तू कशी आहेस? मी पण एकदम छान. आणि नवरा कुठे आहे तुझा? त्याला चिंचवडला काहीतरी काम होतं, येईल थोड्या वेळात. बरं, तू बाईस, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. पाणी वगैरे काही नको, तू फक्त माझ्याशी गप्पा मार खूप. बोला, काय म्हणतात प्रिया मॅडम? म्हणजे मी तुला सुहासच्या जॉब बद्दल सांगितलं होतं, आठवत आहे? तो दिल्लीचा. हो, काय ग, काय झालं त्याचं? तो कन्फर्म झाला अगं, 2 दिवसात निघेल तो. अरे वा, मग आता दिल्लीत सेटल होणार तू? दिल्लीकर होशील मग. वा, छान वाटलं. म्हणजे बातमी ऐकून छान वाटलं, पण थोडंसं वाईटही वाटलं. वाईट या गोष्टीचं की आता तुम्ही दोघेही तिथे सेटल होणार म्हणजे आपलं भेटणं नाही होणार ना ग. आपण फक्त दुरावले जाणार आहोत, तुटणार नाहीयेत आपले संबंध. आणि आम्हाला आठवण आली की आम्ही येत जाऊ ना इकडे, आणि तुम्हाला आठवण आली की तुम्ही येत जा दिल्लीला. हो नक्की येईल. अरे हो, सॉरी, गडबडीत माझं सांगायचंच राहिलं. प्रिया, मी यांच्याशी बोलले त्या पेनड्राईव्ह बद्दल. सगळं सांगून टाकलं त्यांना. आपण किती दिवस लपवून ठेवणार ना. तर यांनी बघितला पेनड्राईव्ह, पण काहीच नाहीये त्यात. आपण उगीच घाबरत राहिलो. हो का? मग बरं झालं. मनात भीती होती ती तरी गेली.
अगं आता भीती बाळगण्याचं काहीच कारण नाहीये. मला वाटतं कोणीतरी मस्करी केली असेल. हो. बघ ही शुभ्रा सतत रडत असते. ये ना. काय झालं बाबा? मंजिरी, हा तुझा मूर्खपणा दरवेळी आड येतो माझ्या सुखाच्या. यावेळी तुझ्या पायाखालची जमीनच काढून घेईल. मग बघते कशी तग धरतेस ते. मग कळेल तुला ती मस्करी होती की नक्की काय होतं ते.